हाय सिद्धू. हाय. काय करतोयस? मी माझ्या फोनवर खूप इंटरेस्टिंग गोष्ट बघतोय. हा हा मीच. अदनान. सिद्धू नाही, अदनान. 3 पायांचा घोडा मधला अदनान. तर माझी फिल्म 3 पायांचा घोडा 7 नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होते. तर ही आमची जी फिल्म आहे 3 पायांचा घोडा. अ, राहुल देशपांडे तुम्ही नाव ऐकलं असेल, ऑफकोर्स ऐकलं असेल. खूप मोठे गायक आहेत, पण ते आमच्या फिल्ममध्ये गायक नसून आमचे निर्माते, आमचे प्रेझेंटर आहेत. राहुल देशपांडेंनी प्रेझेंट केलेली फिल्म 3 पायांचा घोडा 3 वर्षांपूर्वी मामी फिल्म फेस्टिवल म्हणजे मुंबई फिल्म फेस्टिवलला स्क्रीन झाली होती. तर फक्त मुंबई फिल्म फेस्टिवल नाही, तर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल, मेलबर्न इंडियन फिल्म फेस्टिवल अशा बऱ्याच फिल्म फेस्टिवल्स ती स्क्रीन झाली होती. सो आता ती फायनली ती इतक्या वर्षानंतर महाराष्ट्रात रिलीज होते 7 नोव्हेंबरला. प्लीज 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 नक्की बघा तुमच्या फॅमिली सोबत, तुमच्या फ्रेंड सोबत 3 पायांचा घोडा. अमलताश नावाची त्यांची अजून एक फिल्म होती जी 1 वर्षांपूर्वी रिलीज झाली होती. तर त्यात सेम टीमनी खूप प्रेमाने, खूप खूप ऑनेस्टीने आणि खूप अर्नेस्टीने ही फिल्म बनवली आहे. ही फिल्मचा वेगळेपणा हा आहे की ती खूप खरी आहे आणि मला असं वाटतं की खरेपणाच ऍक्च्युली आजकालच्या काळात हा वेगळेपणा ठरतोय. तर ही फिल्म आमची नक्की बघा. खूप खूप प्रेमाने बनवली आम्ही. 3 पायांचा घोडा 7 नोव्हेंबर.